सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची दंडात्मक कारवाई. उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर 10,000ची दंडात्मक कारवाई. आयुक्तांचे झिरो टॉलरन्स धोरण. पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ सर्वेक्षण 2026च्या पार्श्वभूमीवर सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने एकल वापर प्लास्टिक सिंगल यूज प्लास्टिकच्या विरोधात अत्यंत कठोर पवित्रा घेतला आहे. आयुक्त श्री सत्यम गांधी यांच्या झिरो टॉलरन्स आदेशानुसार मिरज विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्रमांक 4च्या कार्यक्षेत्रात धडक मोहीम राबवून 8 व्यावसायिकांकडून 26,000 रुपये दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक जप्ती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 8 आस्थापनाची तपासणी केली असता त्यांच्याकडे 10 किलो प्रतिबंधित प्लास्टिक आढळले. याबद्दल संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कचरा टाकणाऱ्यांवर दंड. सांगली मिरज रस्त्यावरील ज्या व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला होता अशा दुकानदारांवर 10,000 रुपयांची स्वतंत्र दंडात्मक कारवाई करण्यात आली. मोहिमेचा उद्देश. माझी वसुंधरा व स्वच्छ सर्वेक्षण या मोहिमेनंतर महापालिका आयुक्त श्री सत्यम गांधी यांनी स्पष्ट संदेश दिला आहे की प्लास्टिक बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही. मिरजेनंतर आता सांगली आणि कुपवाड शहरातही येत्या काही दिवसात अशाच प्रकारची व्यापक आणि अधिक कठोर मोहीम राबविण्यात येणार आहे. व्यावसायिकांनी प्रशासनास सहकार्य करावे आणि प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद करावा, अन्यथा कठोर कायदेशीर पावले उचलली जातील. या कारवाईमध्ये स्वच्छता अधिकारी श्री सचिन वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली पथकानेही पारदर्शक कारवाई केली. यामध्ये स्वच्छता निरीक्षक श्री अक्षय कोलप, श्री नितीन कांबळे, श्री महेश कांबळे आणि श्री निखिल कोलप यांचा समावेश होता. पारस मुठ्ठा यांचा रिपोर्ट.